कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग जिल्हा रुग्णालयातील 2022 मधील नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे। सर जे समूह रुग्णालय मुंबई येथील 5 वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालानंतर प्रसूती विभागातील डॉक्टर प्रियल रवींद्र शेंडे यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समितीच्या अहवालानुसार प्रसूती दरम्यान ऑन ड्यूटी असूनही संबंधित डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने आवश्यक उपचार मिळाले नाहीत आणि त्यातून नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला। या कारवाईबद्दल पीडित सुष्मिता काटले यांनी अलिबाग पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल तसेच जे रुग्णालयातील तज्ञ समितीचे आभार मानले। दरम्यान गुन्हा दाखल होऊनही संबंधित डॉक्टरांना अद्याप अटक झाली नसल्याने या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खरं तर अलिबाग पोलीस स्टेशनचं या ताईंच्या वतीने, दादांच्या वतीने मी आभार मानतो, कारण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात अतिशय खूप मेहनत घेतलेली आहे। त्यानंतर जेच्या रिपोर्टमध्ये, जे हॉस्पिटलच्या याच्या आलेल्या अहवालामध्ये डॉक्टर मला वाटते काय म्हणते त्याचं नाव, प्रियल शेंडे यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, हलगर्जीपणा केला आहे, त्याच्यामुळं त्यांचं बाळ गेलं आहे आणि त्या निष्काळजीपणाला या डॉक्टर जबाबदार आहेत अशा 5 डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट नमूद केलेलं आहे। मी प्रथमतः अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, त्यानंतर SP मॅडम आंचल शिंदे, आचल दलाल मॅडमचा सुद्धा आभार मानतो, कारण पोलिसांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। डॉक्टरांनी दिलेला रिपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सिव्हिल हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी हक्काचं हॉस्पिटल आहे। अनेक माता भगिनी आपल्या डिलिव्हरीसाठी नवी स्वप्न बघण्यासाठी, नवीन बाळाला जन्म देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून येतात। तर आपण मी FIR वाचली असता बघितलं की त्याच्यात त्यांना नर्सनी फोन करून सुद्धा बोलवलं होतं, तरी सुद्धा त्या आल्या नाहीत। त्या न आल्यामुळे त्यांना आज बाळ गमावं लागतंय। मी तर सरकारला हीच विनंती, रायगड जिल्हा हा डेव्हलपमेंटमध्ये, अलिबाग तालुका हा विकासाच्या दृष्टीने सोन्याची कोंबडी, अंडी देणारी कोंबडी तुम्ही जर बघत असाल तर या सिव्हिल हॉस्पिटलकडे बघणं गरजेचं आहे। कित्येक मातांना मुलं गमावावी लागतात। आज रुपेशभाई किंवा ताईंच्यामुळं त्यांनी तक्रार केली म्हणून हे प्रकरण आजपर्यंत उघडकीस आलं, सगळं प्रयत्न केल्यामुळं। पण ज्या आदिवासी भगिनींची मुलं दगावली जातात त्यांना न्याय कोण देईल? माझी विनंती आहे की नुसती FIR दाखल करून, गुन्हे दाखल करून काही उपयोग होणार नाही। अशा डॉक्टरांच्यावर यांची सनद रद्द करणं गरजेचं आहे आणि अशा डॉक्टरांना डॉक्टरकी प्रॅक्टिसमधून हद्दपार करणं गरजेचं आहे। कारण का गेलेलं मूल परत तुम्ही आणून देणार आहात का? तर सदरच्या याच्यावर लवकरात लवकर त्यांना अटक करावी, त्यांचं लायसन्स रद्द करावं। इथल्या स्थानिक आमदारांना, इथल्या जिल्हा प्रशासनाला, कलेक्टरांना माझी विनंती आहे की सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण जातीने लक्ष द्यावं। विकासाचा मुद्दा म्हणून अलिबागकडे बघू नये किंवा विकासाची अंडी देणारी कोंबडी म्हणून अलिबागकडे बघू नये। सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण तातडीने बघावं आणि ज्या मातांना अशी मुलं गमवावी लागतात त्या डॉक्टरांना तात्काळ सस्पेंड करणं ही सुद्धा मागणी गरजेची आहे। नुसती अलिबागला व्हिजिट द्यायची किंवा येऊन नुसती भेटून जायचं हे करू नये, माझी विनंती आहे। आम्ही आमदार साहेबांना पण रिक्वेस्ट करणार आहोत की अशा डॉक्टरांवर डायरेक्ट कारवाई होणं गरजेचं आहे। मी अलिबाग पोलीस स्टेशनचं आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी हा प्रयत्न करून आज ही FIR झालेली आहे। हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। हॉस्पिटलचा पण आणि पोलिसांचाही आभार। धन्यवाद। मी सुष्मिता रुपेश काटले, राहणार बेलोशी। मी 2022 साली गरोदर होती। तर मला 14 मे 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे ॲडमिट करण्यात आले होते। 15 तारखेला सकाळी मला लेबर रूमला घेण्यात आले, तेव्हा डॉक्टर प्रियल शेंडे तिथे हजर नव्हत्या। माझी डिलिव्हरी ही नर्स लोकांनी केली, त्यात माझं बाळ दगावलं आणि प्रियल शेंडे त्याच्यानंतर तिथे हजर राहिल्या आणि त्यांच्याच हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे मी माझं बाळ गमावलं।